जोहार, मी श्रीमंत सुरपाम. आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातून. गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज माओवाद विरोधी लढाईत मोठे यश प्राप्त झाले आहे. DVCM दर्जाचे 2, PPCM 3, MCMचे 2 आणि सदस्य पदावरील 4 असे एकूण 11 वरिष्ठ माओवादी पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांच्यासमोर आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पण केलेल्या माओवादीच्या वर राज्य शासनाने एकूण 82 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. 4 माओवादी गणवेशात व शस्त्रासह आत्मसमर्पणास हजर होते. गडचिरोली पोलीस आणि CRPF यांच्या संयुक्त मोहिमेमुळे 2025 मध्ये आजपर्यंत 112 माओवादी आत्मसमर्पित झाले आहेत. गडचिरोली येथील एकलव्य हॉलमध्ये पोलीस महासंचालकांनी विशेष अभियान पथकातील अधिकारी जवानांचा सत्कार केला. माओवाद विरोधी कारवाईत C60 कमांडोचे उल्लेखनीय योगदान DGP यांनी कौतुक केले. DGP रश्मी शुक्ला यांनी आवाहन सुद्धा केले आहे, उर्वरित माओवाद्यांनी हिंसा सोडून लोकशाहीच्या प्रवाहात येऊन शांततेचा मार्ग स्वीकारावा. याच कार्यक्रमात प्रोजेक्ट उडान, वेद विकासाचा या शासन योजनांच्या मार्गदर्शकीचे अनावरण पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य रश्मी शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस महासंचालक विशेष कृती डॉक्टर चेरिंग दोर्जे, DIG अंकित गोयल, CRPF DIG अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आता आपण थेट पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य रश्मी शुक्ला यांचा मीडिया वार्ता आपल्या स्क्रीनवर पाहूया. महाराष्ट्र येथे आमचा प्रयत्न चालू आहे आणि जवळजवळ नक्षलवाद गडचिरोली इथे जवळजवळ संपुष्टात येत आहे आणि आमचा प्रयत्न आहे की जे काही शिल्लक आहे त्यांना आम्ही आत्मसमर्पण करू किंवा जे काही शक्य होईल आम्ही त्याच्या पूर्वी नक्षलवाद संपुष्टात करण्याचा प्रयत्न करू. मॅडम, तुम्ही अत्यंत कठीण परिस्थितीचा काळ गडचिरोलीचा बघितला आहे. तुमच्याकडे गुप्तचर म्हणजे SIDची सूत्र होती, त्या काळापासून तुम्ही गडचिरोली बघत आलात. आज गडचिरोली बदललेली गडचिरोली तुम्हाला कशी वाटते? आता गडचिरोली कॉन्फ्लिक्ट एरियातून डेव्हलपमेंट एरियाकडे जात आहे आणि त्यावेळी ज्यावेळी मी कमिशनर साईडी होती त्यावेळी इतकी सुविधा नव्हती. जे फार आर्म्ड आउट पोस्ट आहे, फुलनार, बिनागुंडा, नेलगुंडा, फक्त नाम होता, पोस्ट नव्हती. आता प्रत्येक ठिकाणी आर्म्ड आउट पोस्ट सुरू झाली आहे. म्हणजे गडचिरोली पोलीस आहे, CRPF, C60 हे प्रत्येक दुर्गम एरियामध्ये पोहोचले आहेत आणि आपलं पण माहीत आहे की शासनाकडून बस सेवा सुरू झाली आहे. याचा परिणाम लोकांवर चांगला झाला आहे आणि तिथे शिक्षण आणि त्यांच्या जे एसिम्युलेशन आहे ह्या मोठ्या प्रमाणात सुरू झालं आहे. मॅडम, नक्षलवाद तर बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलाय, संपल्यात जमा आहे. आता पुढचे पोलिसांसमोरचे चॅलेंजेस काय असतील? ते चॅलेंजेस दररोज नवीन येतात. तो आता सध्याच्या गडचिरोलीमध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट यावर भर देणे गरजेचे आहे आणि ज्या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे त्यांच्या रिहॅबिलिटेशन हे पण महत्त्वाचे आहे. मैडम, अब ये यहाँ नक्सलवाद लगभग खात्मे पर है, लेकिन इसकी शुरुआत जब भी 4-5 साल पहले वो जो कंफर्ट लेवल ग्रामीणों में आया वो कब से शुरू हुआ? जब ग्रामीणों ने उनको कोऑपरेट करना बंद किया. ये तो बहुत दिनों से है. गडचिरोली में गांवबंदी बहुत सालों से चल रही है और गांव वालों ने पुढ़ाकार लेके गांवबंदी शुरू करी. गांव वालों में जब पुलिस ने जन जागरण मिलावा किया, वहाँ पे सुविधाएं पहुँची, डॉक्टर्स पहुँचे, स्कूल खुले, उन तक सुविधाएं पहुँची, तो लोगों को समझ में आया कि डेवलपमेंट ही उनके विकास का रास्ता है.
थँक्यू. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.